काय झालं, आमदार सन्माननीय विधानसभा सदस्य महेंद्रजी थोरवे आणि आमचे ज्येष्ठ सहकारी मंत्री माननीय भुसे साहेब या दोघांच्या मध्ये काही चर्चा सुरू होती. म्हणजे बोलत होते ते दोघं जण आणि बोलत बोलत ते आउटर लॉबी जी आहे विधानमंडळाची, म्हणजे आतमध्ये एक लॉबी आहे आपली आणि त्याच्या बाहेर जे कॉरिडॉर आहे त्या ठिकाणी बोलताना दोघांचाही आवाज वाढला आणि मी त्या ठिकाणी आतमध्ये चाललो. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी तिथं लगेच गेलो आणि मी दोघांनाही शांत केलं. एक पहिलं स्पष्ट करतो की गुद्दागुद्दी झाली, मंत्र्यांना धक्काबुक्की झाली एकमेकांची, असं बिलकुल घडलं नाही. मी तिथं उपस्थित होतो. एक मान्य आहे की थोडासा आवाज चढला, बोलताना आवाज वाढला आणि मग मी थोरवे साहेबांना घेऊन आतल्या लॉबीमध्ये गेलो, त्यांच्याकडनं विषय समजून घेतला. तर त्यांचा एक सार्वजनिक काहीतरी विषय होता MSRDC मधला आणि त्या संदर्भात ते दादा भुसे साहेबांशी बोलत होते आणि मग बोलता बोलता बाबा काय झालं नसेल काम एखाद्या वेळी म्हणून त्यांचा आवाज वाढला. याच्या मंत्री पण, आमचे मंत्री सहकारी भुसे साहेब पण त्यांना समजून सांगत होते. याचा अर्थ जे समजा थोरवे साहेब म्हटले ते कदाचित बरोबर असेल की बाबा माझं काम झालं नाही आणि मंत्र्यांनी ते माझं काम केलं नाही म्हणून मी त्यांच्याशी थोडंसं मोठ्या आवाजामध्ये बोललो. पण एवढंच झालं, याच्यानंतर पुन्हा काही घडलं नाही. याच्यानंतर आमचं असं ठरलं की बाबा त्यांचा जो विषय आहे MSRDC मधला, भुसे साहेबांच्याशी मी बोललो. ते म्हटले याच्या बाबतीत लगेचच अधिवेशन संपलं की मी पुन्हा मिटिंग घेतो आणि आपण त्यातनं मार्ग काढू. पण मला एक म्हणजे राज्यातल्या जनतेला सुद्धा आपल्या या मुलाखतीमार्फत सांगायचं आहे की आतमध्ये असं असते बघा, विधानमंडळाचे कॅमेरे आहेत आतमध्ये, काय प्रायव्हेट कॅमेरे कुणाचेच अलाउड नाहीत, तो नियमच आहे विधानमंडळाचा. आणि लगेच बाहेर असं सुरू झालं की एकमेकाच्या अंगावर धावून गेले, मंत्र्यांना धक्काबुक्की झाली. जे घडलंच नाही ते थोडंसं अतिरंजित करून बाहेर आलं आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच असं वाटलं की आत काहीतरी वेगळं घडलंय. सभागृहात निघाला तो विषय, विधान परिषदेमध्ये सन्मान्य विरोधी पक्षनेत्याने उपस्थित केला. सन्मान्य उपसभापती महोदय म्हटले मी माहिती घेते. हे समजल्यावर मी लगेच परिषद सभागृहामध्ये गेलो. सरकारच्या वतीनं मी या सगळ्या वस्तुस्थितीचा खुलासा त्या ठिकाणी केला आणि त्याच्यावर पडदा पडला. त्यामुळं असं धक्काबुक्की झाली वगैरे असं काय नाही. ठीक आहे, बोलण्याच्या ओघामध्ये एकमेकांचा आवाज चढला, एवढंच झालं फक्त. पण असं झालं की तुम्ही म्हटलं की काहीच झालं नाही, मग स्वतः थोरवे येऊन सांगतात की नाही ना झालं, त्यामुळे कुठेतरी लपवाछपवी चालू नाही. हे बघा, आता उलट दादा भुसे साहेब काय म्हटले विधानसभेमध्ये, अध्यक्षाने विनंती केली तिने की तुम्ही CCTV काढा फुटेज आउटर लॉबी मधलं, कॉरिडॉर मधलं, आणि तुम्ही स्वतः तपासा, तुम्ही स्वतः त्याच्यावर सभागृहामध्ये सांगा. आणि नंतर सभागृह संपण्यापूर्वी विधानसभेचं मान्य अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की जो अहवाल आलाय त्यांच्याकडं विधानमंडळ सचिवालयाकडनं, सुरक्षा यंत्रणेकडनं, त्याच्यामध्ये सुद्धा अहवालामध्ये हेच आलंय की बोलाचाली झाली, आवाज वाढला, मी तिथं पोचलो आणि त्यांनी दोघांची समजूत घालून त्या विषयावरती पडदा पडला. हे अधिकृत विधानसभेच्या माननीय अध्यक्षांनी सभेत जाहीर केलं आणि तेच माननीय विधान परिषद उपसभापती महोदयांनी परिषदेमध्ये जाहीर केलं. त्यामुळं असं लपवालपवी किंवा काय घडलंच नाही तर काय लपवायचा प्रश्नच नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.